गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या दुसरे आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना नमस्कार। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। श्रीमद आद्य शंकराचार्य कृत
विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे. आणि आत्मज्ञानाचं फल काय आहे याचं चिंतन आपण करतो आहोत. आणि या गटातील श्लोक क्रमांक 422 इथपर्यंत आपला अभ्यास मागील वेळेला पूर्ण झाला होता. आचार्यांनी प्रतिपादन केलं की वैराग्याचं फल बोध हे आहे. एक छोटीशी उजळणी नेहमीप्रमाणे विषय प्रवेशासाठी. काय शिकलो आपण मागच्या वेळेला की वैराग्याचं फल बोध म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात हे आहे. आता मागच्या वेळेला केला आपण सविस्तर विचार की वैराग्य इथे उपलक्षण आहे आणि बोधाचं फल उपरती. आणि उपरती याचा अर्थ बाह्य प्रवृत्ती निरोध, त्याला म्हणायचं उपरती. पुन्हा एकदा वैराग्याचं फल आत्मसाक्षात्कार, आत्मसाक्षात्काराचं फल बाह्य प्रवृत्ती निरोध म्हणजे उपरती. तर उपरतीचं फल हे स्वानंदानुभवानी येणारी जी शांती, जो स्वानंदाचा अनुभव प्राप्त होतो त्यांनी जी एक शांती येते, ज्याला इथे या ग्रंथामध्ये सर्वाभिलाष निवृत्ती असा शब्द वापरला आहे. सर्व अभिलाषांची निवृत्ती, सर्व अभिलाष असं आपण बघितलं. यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदि श्रितः अथ अमृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. कठोपनिषद. बाह्य म्हणजे सर्वाभिलाष निवृत्ती याच्याकरता त्या श्रुतीचं स्मरण झालं. कारण हा बारकावा आहे थोडासा जो आपण मागच्या वेळेला बघितला होता सविस्तर, की साधनेचा प्रारंभ जरी विवेक वैराग्याने झाला तरी आत्मसाक्षात्कारानंतरच खरी उपरती निर्माण होते असं आपण मागच्याला बघितलं होतं. खरी उपरती, कारण विचार केला तर त्याचाही एका दृष्टीने अर्थ वैराग्य असाच आहे असं आपण मागच्याला बघितलं. त्यामुळे असा प्रश्न मनात येऊ शकतो की हे सायक्लिक आर्ग्युमेंट झाली का, परस्परावलंबित्व झालं का? तसं नाही आहे. साधनेचा प्रारंभ निश्चितच होतो विवेक वैराग्य. पुढे विचार केला तर शमाधी षटकमध्ये शमदम हे पुन्हा वैराग्याचाच तर प्रकार आहे, दुसरं काय आहे. पण खरी उपरती निश्शेष ज्याला म्हणतात ती आत्मसाक्षात्कारानंतरच होते. आणि तेव्हाच सर्व वासना समूळ नष्ट होतात. समूळ हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. मागे श्लोक क्रमांक 320 म्हणजे आपण आत्ता कुठे आलोय 422. पुढे पाठ मागे सपाट. मागे श्लोक क्रमांक 320 मध्ये हाच विचार आचार्यांनी खरं मांडलाय. तिथे सद्वासना स्फूर्ती विजृंभणे असा शब्द त्यांनी वापरलाय आचार्यांनी. सद्वासना स्फूर्ती विजृंभणे म्हणजे ब्रह्मभावनेच्या विशेष स्फूर्तीचा उदय झाल्यावरच वासना समूळ नष्ट होते असं तिथे प्रतिपादन आचार्यांनी केलंय 320 मध्ये. म्हणजे वासना समूळ नष्ट कधी होते याचा उल्लेख आधीच करून ठेवलेला आहे 320 क्रमांकाच्या श्लोकात. तेच आपण इथे बघतोय की समूळ नष्ट व्हायचे असेल तर त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार एवढा एकच उपाय त्याला आहे. तो कामू सर्वथा जाय, माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे. तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे, तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे.
स्थितप्रज्ञाच्या लक्षणांमधली एक ओवी आहे दुसऱ्या अध्यायातली. तो कामूस सर्वथाच आहे. काम, जाणं, इच्छा आहे ते सगळं आपल्याला सगळं माहिती आहे. आता आपण सगळे अभ्यासू लोक आहोत. पण सर्वथा जाणं म्हणजे काय, किंवा तो केव्हा जातो? तर माऊली म्हणजे जयाचे आत्मतोषी मन आहे. म्हणजे ज्याचं मन आत्मानंदाच्या ठिकाणी स्थिर राहतं. या श्लोकामधला शब्द वापरायचा झाला तर स्वानुभवात शांती. स्वानुभवात शांती, आत्मानंद. त्याचा काम म्हणजे सर्व भिलाष समूळ जातो आणि तोच पुरुष स्थितप्रज्ञ असतो. आणि इतरांना तसे होता येत नाही, हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून तर ते त्याचं कारण आहे. हेतू नाही आहे, कारण आहे थेट. का बरं कारण आहे? कारण मागच्याला आपण बोललो होतो की सत्याचा अनुभव घेतल्याशिवाय मिथ्याचा जो निश्चय आहे ना, तो समूळ जात नाही. तोपर्यंत हे मिथ्या आहे ही साधना निश्चित करावी लागते. म्हणून तर विवेक वैराग्याने सुरुवात आहे. पण साधं गणित मागच्यालाही आपण बोललो होतो की हे मिथ्या आहे, हे शाब्दिक पातळीवरून अनुभवाचा विषय केव्हा होईल? तर जेव्हा मला सत्य तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव येईल तेव्हाच. कारण हे जर मिथ्या आहे तर सत्य काय आहे असा प्रश्न निर्माण होतो ना. पण त्याचा अनुभव जेव्हा येतो तेव्हाच याच्या मिथ्यत्वाचा दृढनिश्चय होतो. आणि पुढे मग आचार्यांनी म्हटलं होतं की त्याचप्रमाणे कार्यरूप फलाचा जर अभाव असेल 422व्या श्लोकामध्ये, तर कारणरूप गोष्ट ही पूर्णपणे संपन्न झाली नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ती निष्फळ ठरली असा अर्थ होतो दुसऱ्या भाषेत, असं आचार्य सांगतात आहेत. आणि एकदा बोध म्हणा किंवा आत्मसाक्षात्कार म्हणा याची प्राप्ती झाली की सर्वाभिलाष निवृत्ती रूप काय प्राप्त होतं? निरतिशय आनंद, समाधान, शांती, तृप्ती, निर्भयता, सदैव प्रसन्नता. परमपूज्य काका सांगतात हे परवलीचे शब्द आहेत. परवलीचे शब्द आहेत. रोज घोकावे असे शब्द आहेत. कारण आत्मज्ञानाचं फलच तर बघतोय आपण. कशासाठी मी परमार्थ करतोय, कशासाठी हे चाललंय, हा अट्टहास कशासाठी चाललाय? निरतिशय आनंद. त्या आनंदापेक्षा जास्त आनंद आता संभवतच नाही, त्याला निरतिशय म्हणतात. इतर सर्व आनंद म्हणजे सो कॉल्ड सुख ही सातिशय आहेत. ब्रह्मानंद एकमेव निरतिशय. अखंड समाधान, अखंड शांती, अखंड तृप्ती, अखंड निर्भयता. आणि विशेषतः परमपूज्य काका सांगतात की साधकांनी एक गोष्ट जर कुठली सांभाळायची असेल तर चित्ताची प्रसन्नता, ती बिघडू देऊ नये. परमपूज्य काकांचं एक छान वाक्य आहे, माझ्या आनंदाला धक्का लावण्याचा अधिकार मला सुद्धा नाही. सुंदर वाक्य आहे परमपूज्य काकांचं. म्हणजे माझी प्रसन्नता जर बिघडत असेल तर त्याला जबाबदार कोण आहे? मीच आहे. मी बाह्य परिस्थितीला जबाबदार धरतो, मी इतरांना जबाबदार धरतो की ह्याच्यामुळे माझी प्रसन्नता बिघडली, याच्यामुळे माझी आयुष्यातली शांती बिघडली, हिच्यामुळे माझी शांती बिघडली, हिच्यामुळे मला समाधान प्राप्त होत नाही. मग आता हिच्यामुळे म्हणजे ती सून असेल किंवा सासू असेल किंवा बायको असेल, विनोदाचा विषय. मुद्दा मी मला सोडून मी इतर सर्वांनाच म्हणतो की ह्यांच्यामुळे हे झालं नाही. परमार्थ मला सांगतो माझ्यामुळे. ते का कसं तेच आपण शिकतोय. सदैव प्रसन्नता. त्यामुळे आनंद, समाधान, शांती, तृप्ती, निर्भयता, प्रसन्नता या सर्व दुर्मिळ गोष्टींचा लाभ होतो. आणि हेच ब्रह्मविद्येचे प्रसिद्ध फळ आहे असं आचार्य म्हणतात.
म्हणजे आपल्याला जर आपल्या एखाद्या मित्रांनी मैत्रिणींनी जर विचारलं की कशाला तुम्ही या परमार्थाच्या भानगडीत पडले, खाओ पिओ ऐश करो, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, या गटातली जी मंडळी असतात ते आपल्याला असे प्रश्न विचारतात, तेव्हा आपल्याला एक खणखणीत उत्तर देता आलं पाहिजे. पण समस्या अशी आहे, हे उत्तर मी देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे पाहिल्यानंतर त्यांची खात्री असते. रामकृष्ण हरी, लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. थोडं तरी त्याचं प्रतिबिंब दिसावं ना माझ्या वृत्तीमध्ये, पालट त्यांना दिसावा. आणि त्यांना दाखवणं किंवा दिसणं हा विषय नाही आहे, पण माझी प्रगती व्हावी हा विषय आहे. मागच्याला ते वाक्य आपण बोललो होतो, हे सर्व करून मी काय कमवणार आहे, आणि हे सर्व न करणारे काय गमवतायत. स्पष्ट पाहिजे चित्र आपल्या मनामध्ये. आणि याच्याकरता स्पष्ट पाहिजे की हे प्राप्त होतंय का नाही, त्या दृष्टीने प्रगती होते आहे की नाही, आणि जर होत नसेल तर का होत नाही. हे सर्व प्रश्न मग मग साधनाशास्त्राचा विचार सुरू होतो. पण ब्रह्मज्ञानाचं हे फल, आत्मज्ञानाचं हे फल स्पष्ट हवं आपल्या डोळ्यासमोर. ह्याच्यासाठी केला होता अट्टाहास. आता आजच्या अभ्यासासाठी आपल्यासमोर 423 क्रमांकाचा श्लोक आहे. वाचतो मी. यत्कृतं भ्रांतिवेलायां नानाकर्म जुगुप्सितं पश्चान्नरो विवेकेन तत्कथं कर्तुमर्हति. चालितही वाचता येईल. यत्कृतं भ्रांतिवेलायां नानाकर्म जुगुप्सितं. ऐकायला बरं वाटतं ना, चालेल की. पश्चान्नरो विवेकेन तत्कथं कर्तुमर्हति. काय पदच्छेद दिलेला आहे? यत कृतम भ्रांतिवेलायां नाना कर्म जुगुप्सितम पश्चात नरह विवेकेन तत् कथम कर्तु अर्हती. म्हणजे असा प्रश्न विचारलेला आहे. 423 क्रमांकाचा हा श्लोक. हं. त्याचा अर्थ दिला आहे की अहंकारादिकांच्या ठाई आत्मत्व बुद्धी होते, अशा भ्रांतीच्या वेळी, म्हणजे भ्रांती वेलायाम या शब्दाचा अर्थ काय आहे? अशा भ्रांतीच्या वेळी काय होतं? जे अनेक प्रकारचे, म्हणजे लौकिक किंवा वैदिक सकाम बाह्य प्रवृत्ती रूप श्रममात्र देणारे कर्म, जुगुप्सितमचा अर्थ, कर्म जुगुप्सितमचा अर्थ इथे केलेला आहे, श्रममात्र देणारे कर्म हे अविवेकामुळे केले असेल, ते विवेकाने कंसात भ्रांतीचा नाश झाल्यानंतर करण्यास पुरुष कसा समर्थ होईल? प्रश्न विचारला. आता कर्म जुगुप्सितम, त्याचं खाली तळटीप पण दिलेली आहे, कारण जुगुप्सितमचा अर्थ खरा वेगळा आहे. त्यांनी असं म्हटलं इथे, जुगुप्सितम याचा निंद्य किंवा कंटाळवाणे असा अर्थ होतो. अत्यंत निंद्य, म्हणजे तीव्र भावना व्यक्त होते त्या जुगुप्सितम या शब्दामध्ये. पण इथे त्यांनी म्हटलं की दुसरा अर्थच संयुक्तिक दिसतो का, तर ज्ञानी हा निंद्य कर्म तर करणार नाहीच, पण बाह्य प्रवृत्तीही वाढवणार नाही. म्हणून त्यांनी श्रम मात्र देणारे कर्म असा थोडा सौम्य अर्थ इथे केलेला आहे, काही बिघडत नाही. पण काय सांगणं सुरू आहे की भ्रांतीच्या वेळी, म्हणजे आपण अगदी त्याचं सरळ हे करून घेऊया, या अन्वयामध्ये बऱ्याच वेळा अर्थ हरवून जातो. की भ्रांती जेव्हा असते, भ्रांतिकाली म्हणजे अज्ञानकाली, अजून साध्या भाषेत. आणि अज्ञानकाली म्हणजे पुन्हा सुद्धा काय, हे विसरायचं नाही. अज्ञान हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण माझ्यापर्यंत थेट आणून भिडवायचं असेल तर अज्ञान म्हटलं की ताबडतोब माझ्या अंतःकरणात कर्तृत्व भोक्तृत्व हा जो भाव माझ्या अंतःकरणात आहे, मी स्वतःला करता समजतो, भोगता समजतो, हे जग सत्य समजतो इत्यादी, हे जर मी समजत असेन आणि ज्या प्रमाणात समजत असेन त्या प्रमाणात मी काय आहे? अज्ञानी आहे.
तर असा जो अज्ञानाचा काळ आहे, असा जो भ्रांतीचा काळ आहे, त्याच्यामध्ये कर्म, आणि इथे जे म्हटलंय तसं सकाम कर्म, बाह्य प्रवृत्ती रूप कर्म केलं जातं. पण विवेकाने, आणि विवेकाने म्हणजे मगाशी आधीच्या श्लोकातलं आपण जे आज सगळं बोललो, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर, इथे विवेकाचा अर्थ आत्मसाक्षात्कार, कारण भ्रांतीचा नाश म्हटलेला आहे. त्यामुळे भ्रांतीचा नाश झाल्यानंतर तो पुरुष कर्म करण्यास कसा समर्थ होईल, असा आचार्य अत्यंत तर्कशुद्ध प्रश्न इथे उपस्थित करतात आपल्यासमोर. प्रश्न उपस्थित केला की कसा समर्थ होईल, थोडक्यात तुम्हीच सांगा. म्हणजे ज्ञानोत्तर बाह्य प्रवृत्तीरूप कर्म ज्ञानाकडून कसे होईल. बारकावे समजून घेत जायचं आपल्याला पुढे, कारण अभ्यास करतोय आपण. कर्म कसे होईल असं म्हटलेलं आहे का? झाली सुरुवात, यालाच अभ्यास असं म्हणतात. मग काय म्हटलंय? बाह्य प्रवृत्तीरूप कर्म कसे होईल. कारण मनुष्य जो असतो तो बाह्य प्रवृत्तीरूप कर्म हे केवळ सुखाच्या अभिलाषेने करतो. विचार करू शकतो आपण. कर्म कोणतेही असू द्या, त्याचा अंतिम उद्देश जो असतो तो सुखासाठी असतो. मला खूप पैसा पाहिजे, कशासाठी? कारण पैसा कमवला की खूप मला साधनं विकत घेता येतील. ती तरी कशासाठी? तर जेवढी साधनं जास्त तेवढं सुख जास्त, असा माझा इथला शब्द वापरायचा भ्रम आहे. पण तो भ्रम सत्य वाटत असल्यामुळे, मग तो पैसा असू द्या, ती माझी कीर्ती असू द्या, ती प्रसिद्धी असू द्या, काय जे काय असू द्या, ज्याचे ज्याचे जे काही विषय असतील ते, मग त्याच्यासाठी मनुष्य कर्म करतो, बाह्य प्रवृत्ती रूप कर्म करतो, म्हणजेच फलाच्या अभिलाषेने कर्म करतो. का करतो? कारण त्याला सुखाची अभिलाषा असते. मला अनुकूल फल प्राप्त झालं की मला सुख प्राप्त होतं. आणि ह्या सगळ्याचं मूळ कशामध्ये आहे? तर अहंकारादिकांच्या ठायी असलेली आत्मबुद्धी. इथे जो इथे कंसामध्ये जे दिलेला आहे, अहंकारादिकांच्या ठायी आत्मबुद्धी, आत्मत्वबुद्धी होते, देहात्मबुद्धी होते. कारण सगळ्याचं मूळच ते आहे. मी देह, मी म्हणजे देह, हे एकदा ठरलं की मग स्वाभाविकच आहे मला सुख मिळालीच पाहिजे. अत्यंत तमोगुणी व्यक्ती तो ओरबाडून घेतो, मग तो कायद्याचे सुद्धा बंधनं झुगारून टाकतो, त्याला तमोगुणी म्हणतात. त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीचा म्हणतात. रजोगुणी मनुष्य तो काय कायद्याची बंधनं पाळून जितकं मिळवता येईल तितकं मिळवतो. पण मूळ काय आहे त्याचं? देहात्मबुद्धी हेच मूळ आहे. जगत सत्यत्व हेच त्याचं मूळ आहे. आणि ही देहात्मबुद्धी जी आहे, म्हणजे देह मी, तीच समूळ गेल्याने, म्हणजे स्वतः आनंदरूप झाल्याने, सुखासाठी सकाम म्हणा, निषिद्ध म्हणा, असं कर्म करण्याची प्रवृत्तीच त्या ज्ञानाची कशी होईल, असा प्रश्न आचार्य आपल्यासमोर निर्माण करतायत. कारण बाह्य प्रवृत्ती रूप कर्म जर सुखाच्या अपेक्षेने अभिलाषेने होतं, आणि हा स्वतः आता सुखरूपच झालेला आहे, आनंदरूप झालेला आहे, तर त्याला प्रवृत्ती होईलच कशी, असा प्रश्न. तै शरीरभाव नासती इंद्रिय विषय विसरती, जै सोहमभाव प्रतीती प्रगट होय. माऊली म्हणते, अप्रतिमोय आहे. काय म्हणतात ते? जै सोहमभाव प्रतीती प्रकट होय. काय होतं जेव्हा सोहमभावाची प्रतीती प्रकट होते? मगाशी मी 320 क्रमांकाच्या श्लोकाचा उल्लेख केला, त्याच्यात आचार्यांनी हाच तर विषय मांडलेला आहे. सत्प्रवृत्ती. त्यामुळे सोहमभावाची प्रतीती होते, ती जेव्हा प्रकट होते, म्हणजे थोडक्यामध्ये साध्या भाषेत जेव्हा मी ब्रह्म आहे असा अनुभव प्रकट होतो,
आनंदरूपतेचा अनुभव येतो तेव्हा काय होतं तर देह तादात्म्य नष्ट होतं आणि सर्व इंद्रिये आपल्या सर्व विषयांना विसरून जातात. तै शरीर भाव नासती. छान शब्द घेतलाय माऊलींनी. नासून जातो शरीर भाव. इंद्रिय त्यांचे त्यांचे विषय विसरून जातात. म्हणून तो इंद्रियांच्या बाहेर पाऊल न घालती. ती पण ओवी बघितली होती मागच्याला. सुंदर ओव्या त्या सगळ्या अगदी अप्रतिम वर्णन करणाऱ्या. सुरवाडलेनी अंतरे सहज स्वसुखाचे नि अपारे. सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणून बाहेरी पाऊल न घाली. शरीर भावनासती इंद्रिय विषय विसरती. कारण देह तादात्म्य नष्ट झालाय. आणि आत्मज्ञानाने ज्याची भ्रांती समूळ नष्ट झालेली आहे असा जो ज्ञानी असतो तो प्रारब्धवशामध्ये कर्तव्य म्हणून असलेली किंवा ईश्वर योजनेचा भाग असलेली लोकसंग्रहाची जी कर्म असतात ती तो निष्काम भावनेने करतो. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. चौथा अध्याय बोलतो आपल्याशी. त्याची जी कर्म असतात ती ब्रह्मरूप असतात. म्हणजे काय? निष्काम भावनेने सुरू असतात. त्याला तर फलाचा ताटवा नाही. कर्मफलाचा त्याला ताटवा नाही, उगवत नाही. आणि त्याला नैष्कर्म्य दशेत केलेली कर्म असे म्हणतात. आणि म्हणून मी मगाशी त्या शब्दाकडे लक्ष वेधलं की कर्माचा नाश नाही म्हटलेला आहे. काय शब्द वापरला इथे? तर बाह्य प्रवृत्ती रूप कर्म. कारण साधा विचार करा ना, हे जे लिहितायत हे जे सांगतायत ते प्रत्यक्ष श्रीमद आद्य शंकराचार्य त्यांनी एवढ्या प्रस्थान त्रयीवरती भाष्य केलं. केलं ना? काय आहे ते? कर्म आहे ना? मग कर्म कसं घडलं? जर मी असा चुकीचा अर्थ केला त्याचा की कर्म घडत नाही असा अर्थ नाही आहे. हे तर अवतारी पुरुष आहेत. पण ईश्वराच्या योजनेमध्ये जो काही लोकसंग्रह संतांच्या जीवनामध्ये ठेवलेला असतो त्या रूपी कर्म असू द्या किंवा प्रारब्धरूपी कर्म असू द्या. उदाहरणार्थ राजा जनक प्रसिद्ध उदाहरण आहे. राजा होता, आत्मज्ञानी होता, जीवनमुक्त होता, पण राजा होता. मग राजाची कर्म केली नाही का? केली. लढाया सुद्धा केल्या. समर्थ रामदास स्वामी आहेत, एकनाथ महाराज आहेत, त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी आहेत. किल्लेदार होते, माहिती नसेल तर. मुद्दा हा सर्व जो प्रांत आहे तो तुम्ही कोणत्या आश्रमामध्ये आहात, तुम्ही संन्यासी आहात का गृहस्थाश्रमी आहात. प्रारब्धवशात काही कर्मशेष असू शकतात. संन्यासी असेल तर त्या मानाने खूप कमी असतात, गृहस्थ असेल तर जास्त असतात. मुद्दा तो सुरू नाही आहे. म्हणून मी मुद्दाहून हा विषय जास्त सविस्तर मांडतोय की इथे गैरसमज नाही करून घ्यायचा. इथे कर्म थांबतं त्याचं असं म्हटलेलं नाही आहे. कर्म थांबू सुद्धा शकतं. असे अनेक महात्मे आहेत की जे जीवनमुक्त आहेत, ज्ञानी आहेत, पण ईश्वराच्या योजनेमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये लोकसंग्रह नाही. ते त्यांच्या आनंदामध्ये लीन आहेत. कमीत कमी कर्म आहे. पण ज्यांच्यासाठी लोकसंग्रह ठेवलेला आहे त्यांच्या प्रारब्धात म्हणा, ईश्वराच्या योजनेत म्हणा, ते कार्य करतात. अनेक ग्रंथ लिहितात, अनेक प्रवास करतात, प्रवचनं करतात. पण कोणत्या भावनेनी? निष्काम भावनेनी, नैष्कर्म्य दशेत केलेली ही कर्म आहे. आणि म्हणून आपण एक दोन तीन त्यांची उदाहरणं बघितली.
आता याच विषयाचं अजून स्पष्टीकरण पुढच्या श्लोकात देतात. 424 क्रमांकाचा श्लोक. विद्याफलम स्यादसतो निवृत्ती प्रवृत्तिरज्ञान फलम तदीक्षितम तज्ज्ञानज्ञयोर मृगतृष्णिकादौ नो चेद्विदाम दृष्टफलम किमस्मात्. पुन्हा प्रश्नच निर्माण केला आचार्यांनी. विद्याफलम स्यात्, पदच्छेद दिलाय, विद्याफलम स्यात् असतः निवृत्ती प्रवृत्ती अज्ञानफलम तत् ईक्षितम तज्ज्ञानज्ञयो, म्हणजे ज्ञान आणि अज्ञयो असं तो संधी केलाय. तज ज्ञाना तज्ज्ञाज्ञयो यत् मृगतृष्णिकादौ नो चेत विदाम दुष्टफलम किम अस्मात्. अर्थ दिलेला आहे की मिथ्याभूत म्हणजे बाह्य जगाकडे प्रवृत्ती न होणे हे ब्रह्मविद्येचे फळ आहे. विद्याफलम स्यात् असतः निवृत्ती. पुन्हा एकदा ब्रह्मविद्येचं फळ काय सांगतात आहे? मिथ्याभूत बाह्य जगाकडे प्रवृत्ती न होणं हे ब्रह्मविद्येचे फळ होय, व बाह्य जगाकडे प्रवृत्ती हे अज्ञानाचे फळ होय. मगाशीच म्हणालो मी, मला जर प्रवृत्ती होत असेल अजूनही, कुठेही विचारायला जायची गरज नाही. किंवा मला ज्ञान झालं असेल का? रामकृष्ण हरी. पुढे जाऊ. प्रवृत्ती हे अज्ञानाचे फळ होय, कारण मृगजलादिकांच्या ठाई अधिष्ठानाचे ज्ञान असणाऱ्या व ते नसणाऱ्या, हा जो शब्द आहे तज्ज्ञ ज्ञानज्ञयो हो, त्याचा अर्थ त्यांनी तसा केलेला आहे की अधिष्ठानाचे ज्ञान असणाऱ्या व ते नसणारे अशा दोन प्राण्यांसंबंधाने ते पाहण्यात येते की मृगजलाचे ज्ञान असणारा पुरुष त्यापासून निवृत्त होतो व ते नसणारा मृगादी प्राणी त्याकडे प्रवृत्त होतो. मृगादी म्हणजे हरिण असेल, त्याला ते खरं वाटतं मृगजळ, आणि तो ऊरफुटेस्तोवर धावत जातो त्या पाण्याकडे, म्हणजे नसलेल्या पाण्याकडे. आणि जर असे न मानिले तर ब्रह्मवेत्यांना ह्या ब्रह्मज्ञानापासून दुसरे दृष्टफल कोणते आहे? किम अस्मात् दृष्टफलम, प्रश्न विचारला आहे. म्हणजे साध्या भाषेत, जर ज्ञानालाही बाह्यकर्माकडे प्रवृत्ती झाली तर मग कोणतं फळ उरलं ब्रह्मविद्येचं, असा प्रश्न आचार्य विचारतात. खाली एक तळटीप दिली आहे की तज ज्ञानयोहो असाही पाठ आहे काही ग्रंथांमध्ये, आणि तज ज्ञानयोहो म्हणजे त्या दोन ज्ञानांचे, षष्ठी द्विवचन होतं ज्ञानयोहो म्हणजे, त्यामुळे त्या दोन ज्ञानांचे, कोणत्या? विद्येचे आणि अविद्येचे. त्यामुळे तज ज्ञानयोहो असा शब्द जर स्वीकारला तर त्या दोन ज्ञानांचे म्हणजे विद्येचे आणि अविद्येचे, मग या पदाचा संबंध दृष्टफलम या पदाकडे लावून विद्येचे व अविद्येचे अनुक्रमे या निवृत्ती व प्रवृत्तीशिवाय दुसरे कोणते फळ विद्वानांच्या पाहण्यात येते, असा अर्थ करावा. दोन्ही अर्थ घेतले तरी बिघडत काही नाही, म्हणजे अर्थाला धक्का लागत नाही दोन्ही शब्द जरी स्वीकारले तरी. एकच गोष्ट सांगणं सुरू आहे थोडक्यामध्ये. आणि बाह्य जगाकडे प्रवृत्ती न होणं हे ब्रह्मविद्येचं फळ म्हटलेलं आहे, आणि प्रवृत्ती होणं हे काय म्हटलेलं आहे? अज्ञानाचं फळ असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यासाठी एक सुंदर दृष्टांत आचार्याने दिलेला आहे. आता याही श्लोकामध्ये आचार्यांनी तर्कशुद्ध प्रश्न निर्माण करून ज्ञानी पुरुषाची बाह्य जगाकडे प्रवृत्ती होणेच शक्य नाही असं प्रतिपादन केलेलं आहे. आणि त्याकरता मृगजळाचा दृष्टांत दिलेला आहे. आता हा जो दृष्टांत आचार्याने दिलेला आहे, हा दृष्टांत देण्यामागची मार्मिकता अशी आहे की हे पाणी नाही, हे मृगजळ आहे असं कळल्यावरही मृगजळ दिसतच राहतं.
दुसरा कुठलाही दृष्टांत देता आला असता. मृगजळाचा का दिला आचार्यांनी? कारण ही मार्मिकता आहे त्याच्या पाठीमागे. जे मी मगाशी म्हणालो, कर्मच घडत नाही असं म्हटलेलं नाही आहे. बाह्य प्रवृत्तीरूप कर्म घडत नाही. त्यामुळे मृगजळाचा दृष्टांत देण्याची मार्मिकता की मृगजळ आहे हे कळल्यावरही मृगजळ दिसतच राहतं. पण आता फरक काय आहे? ते मृगजळ आहे हे जो ओळखलेला आहे त्याला ज्ञानी म्हणतात. त्याप्रमाणे मिथ्यत्वाचा अनुभव घेतल्यावरही ज्ञानाला या जगाची प्रतीती येतच राहते. जग संपत नाही, नाश पावत नाही त्याच्यासाठी. प्रतीती येतच राहते. परंतु त्याच्याकडे त्याची प्रवृत्ती होत नाही, हा विषय सुरू आहे. जसं हे मृगजळ आहे हे कळल्यानंतर पाणी म्हणून प्रवृत्ती होईल का त्याच्याकडे? नाही. तसं हे मिथ्या आहे हे एकदा अनुभवल्यानंतर प्रत्यक्ष आत्मसाक्षात्काराच्या माध्यमातून त्याच्याकडे प्रवृत्ती होईल का? आणि जोपर्यंत प्रवृत्ती होते आहे, बाह्य विषयांकडे म्हणा, बाह्य जगाकडे म्हणा, तोपर्यंत अज्ञानाचा काळ सुरू आहे, असं स्पष्ट. कारण ब्रह्मविद्येचं फल प्रवृत्ती न होणे आणि त्याच्यामुळे आपोआपच त्याच्या उलट अविद्येचं फल म्हणजे अज्ञानाचं फल काय आहे? बाह्य विषयाकडे प्रवृत्ती होणं हेच आहे. आणि आपल्या दृष्टीने बोलायचं झालं, साधन काळामध्ये तर जितकी तीव्रता जास्त, एक छान नवीन शब्द आणूया आपण, इथे नाही आहे. एक साधक म्हणून आपल्या कामाचा विचार आहे तो. जेवढी तीव्रता जास्त, तीव्रता म्हणजे शुद्ध मराठीत इंटेन्सिटी म्हणतात त्याला. जेवढी तीव्रता जास्त कशाची? त्या बाह्य प्रवृत्तीची, तितकं माझं अज्ञान गडद, डायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे साधन काळामध्ये सुरुवात आपल्याला त्याची तीव्रता कमी करण्यापासूनच करावी लागते. आणि या अज्ञान काळात प्रवृत्ती लक्षण धर्माचं मनुष्य जर फलासक्ती सोडून आणि ईश्वरार्पण बुद्धीने अनुष्ठान करील, प्रापंचिक साधकासाठी अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. कारण प्रवृत्तीरूप आणि निवृत्तीरूप दोनच लक्षणं आहेत. दोनच निष्ठा भगवंतांनी पण सांगितल्या आहेत. ज्ञान संख्येनं ज्ञान योगेन सांख्यानम कर्म योगेन योगिना, द्विविधा. त्यामुळे प्रवृत्तीरूप जर लक्षणाचं जीवन मी जगत असेन, प्रापंचिक असेन, तर ते कर्म करत असताना मी जर फलासक्ती सोडली, ईश्वरार्पण बुद्धींनी मी ते केलं, त्याचं अनुष्ठान मी त्या कर्माचं जर केलं, तर शुद्ध सत्वस्यच ज्ञाननिष्ठा योग्यता प्राप्तीद्वारेण ज्ञानोत्पत्ती हेतुत्वेन च निःश्रेयस हेतुत्वम, असं आचार्य सांगतात आचार्य भाष्यामध्ये भगवद्गीतेच्या. की हा जो काय होतं जेव्हा मी ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करतो, कर्माची फलासक्ती सोडून मी कर्म करतो, तेव्हा माझं अंतःकरण काय होतं? काय शिकलो आपण विवेक चूडामणीच्या सुरुवातीला? चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तू उपलब्धये. शुद्ध अंतःकरण मला प्राप्त होतं. आणि असा जो पुरुष, असा जो साधक, ज्याचं अंतःकरण अशा पद्धतीने अनुष्ठान केलेल्या प्रवृत्ती लक्षण धर्माचं त्यांनी अनुष्ठान केल्यामुळे म्हणूया, त्याला काय होतं तर ज्ञाननिष्ठतेची योग्यता प्राप्त होते. आणि ती योग्यता प्राप्त करून नंतर ज्ञानोत्पत्ती करून देण्यास हाच प्रवृत्ती लक्षण धर्म कामात येतो, कारण ठरतो. म्हणून तो कल्याणाचा हेतू आहे. निःश्रेयस हेतुत्वम आचार्य म्हणतात. म्हणजे कशासाठी आपण सगळं बोलतोय की अजूनही माझी बाह्य विषयाकडे प्रवृत्ती होत असेल, आणि जरी होत नसेल कर्तव्यरूपी कर्म अजून
असतील तर सावध राहायचं आहे. अनुष्ठान मला करायचं आहे या प्रवृत्तीरूप धर्माचं, कारण त्याचं मुख कुठे वळवायचं आहे? निवृत्तीरूप धर्माकडे वळवायचं आहे. नाहीतर पामर ज्याला म्हटलंय परमार्थामध्ये, त्याचा प्रपंच आणि माझा प्रपंच याच्यात काहीच फरक नाही आहे. मग प्रपंच दोघांचे चालूच आहे. पण माझा जो प्रपंच आहे, माझा जो ज्या धर्माचं पालन मी करतोय प्रवृत्तीरूप, त्याचं मुख कुठे वळलेलं असलं पाहिजे? निःश्रेयसाकडे वळलेलं असलं पाहिजे. आणि या श्लोकामध्ये आचार्यांनी एक महत्वाचा शब्द वापरला आहे. काय म्हणतात आहे? नो चेत विदाम दृष्टफलम किमस्मात. दृष्टफलम म्हणजे आत्तापर्यंत जे काही श्लोक आपण बघतोय आत्मज्ञानाच्या फलाचे श्लोक, त्याच्यामध्ये आचार्यांनी फलम असा शब्द वापरला होता. आता काय म्हणतात आहे? दृष्टफलम. का म्हणून? कारण जो ज्ञानी पुरुष आहे, जो जीवनमुक्त आहे, त्याला जी शांती, तृप्ती, आनंदरूपता, समाधान, हे सगळं आपण जे मगाशी बोललो इत्यादी, हे सर्व जे प्राप्त होतं, हा त्याचा वैयक्तिक अनुभव आहे. शुद्ध मराठीत सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स. पण त्याच्या या अंतस्थितीची बाहेर जी अभिव्यक्ती होते, ज्याला इथे दृष्ट फल असं म्हटलेलं आहे, ती काय आहे? त्या ज्ञानी पुरुषाची सकामतेतून बाह्य विषयाकडे प्रवृत्ती न होणं. का बरं? कारण अंतःकरणातून तो बाह्य जगतापासून निवृत्त झालेला असतो. त्यामुळे सकामतेतून बाह्य विषयाकडे जी एक स्वाभाविक प्रवृत्ती असते, ती त्याच्या ठिकाणी नसते. हे ब्रह्मज्ञानाचं दृष्टफल म्हटलेलं आहे आचार्यांनी इथे. दृष्टफलम शब्द वापरला. ती त्याची अभिव्यक्ती आहे. आणि मगाशी मी सविस्तर बोलल्याप्रमाणे असा जो महात्मा, तो कर्म करताना दिसेल, पण सहवासात राहिलं की कळतं की सकामतेतून सुरू नाही आहे. स्वतःची त्यांची प्रवृत्ती नाही आहे. परमपूज्य मंदाताईंचं माझं आवडतं नेहमीचं वाक्य, प्रारब्ध ओढतंय म्हणून तो ओढल्या जातोय, तो प्रारब्धाला आता ढकलत नाहीये, नवीन प्रारब्ध निर्माण करत नाहीये, साध्या भाषेत. म्हणून इथे दृष्टफलम असा शब्द वापरलेला आहे. दृष्टफळ आहे ते, ही अभिव्यक्ती आहे त्याची. आणि आहे आपल्याकडे वेळ, पुढचा श्लोक होऊ शकतो. हाच मुद्दा जोरकसपणे मांडण्यासाठी आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 425 क्रमांकाचा आचार्य एक उपहासात्मक प्रश्न निर्माण करतात आहे. आत्ता आज आपण जे दोन श्लोक पाहिले त्याच्यात प्रश्नच निर्माण केला होता. हाही प्रश्नच आहे, थोडासा उपहासात्मक आहे. काय श्लोक आहे? अज्ञान हृदय ग्रंथेर विनाशो यद्य शेषतः अनिच्छोर विषय किम नु प्रवृत्ते कारणम स्वतः. पदच्छेद दिलेला आहे. अज्ञान हृदय ग्रंथे विनाश यदि अशेषतः अनिच्छो विषय किम नु प्रवृत्ते कारणम स्वतः. या अर्थ दिलाय की जर अज्ञानजन्य चित्तवृत्तीरूप कामादी बंधनाचा सर्वथा नाश होईल, तर विषय आपण होऊनच, म्हणजे आपली इच्छा न करणाऱ्या पुरुषाची आपणाकडे प्रवृत्ती करण्यास कारण होईल काय? थोडक्यात इच्छा नसल्यास विषयांकडे प्रवृत्ती होणार नाही. म्हणजे मी जसं म्हणालो, एक थोडंसं उपहासात्मक पद्धतीने प्रश्न आचार्य विचारतात आहे की
असा जो ज्ञानी असतो, असा जो महात्मा असतो, त्याच्याकडे विषय काय स्वतःहून जातील का मग? असं विचारलं झालं साध्या भाषेमध्ये आपल्या. कारण हा प्रश्न जरी असा असला तरी आचार्य आपल्याला एक सिद्धांत शिकवतात आहे काय, की विषयांमध्ये सुख देण्याचं स्वयंभू सामर्थ्य नाही. असा आपण विचारच कधी करत नाही, कारण इतकी घट्ट समजूत आहे की विषयांमध्ये सुख आहेच. अखंड धावतोय मी जीवनभर त्याच्याच तर मागे धावतोय, अजूनही धावतोय. कितीही अभ्यास केला परमार्थाचा तरी हे मूळ काही जात नाही, विषयांमध्ये सुख आहे. आणि हे विसरून जातो त्या धावपळीमध्ये की स्वयंभू सामर्थ्य कुठल्याच पदार्थामध्ये, विषयामध्ये नाही. आणि म्हणूनच मला जो पदार्थ सुख देतो तो दुसऱ्याला दुःख देऊ शकतो. मला अत्यंत आवडणारा एखादा पदार्थ कुठलाही घ्या, रसनेचा विषय घेऊ आपण एखादा, आंब्याचा रस. गेले दिवस त्याचे तसे, पण या जगात हापूस आंबा न आवडणारे पण लोक आहेत, असतात अभागी लोक असतात, विनोदाचा विषय. पण माझा मुद्दा काय सुरू आहे, त्या आंब्यामध्ये जर स्वयंभू सामर्थ्य असतं सुख देण्याचं, तर यच्च यावत सगळ्यांना सुखच प्राप्त व्हायला हवं. समजा मला कॉफी आवडते, कॉफीचा वास सुद्धा सहन न होणारे लोक मला माहिती आहेत. मग कॉफीमध्ये आहे का स्वयंभू सामर्थ्य सुख देण्याचं? नाही. का नाही आहे? साधं गणित आहे, कारण विषय काय आहे, जड आहे, अचेतन आहेत. स्वयंभू सामर्थ्य असेलच कसं? ते जड आहेत, अचेतन आहेत. त्यामुळे सुखदुःख या माझ्या प्रतिक्रिया आहेत. आवडत नाही आपल्याला असं सांगितलेलं. म्हणजे मग जो ज्ञानी असतो, महात्मा असतो, त्याला काय सुख होतच नाही का, दुःख होतच नाही का, त्याला काय सुख दुःख कळत नाही का? अशातला भाग नाही आहे. त्यालाही सुख कळतं, त्यालाही दुःख कळतं. आत्ता आपला विषय नाही, पण पंचदशी त्याचं फार सुंदर वर्णन आलेलं आहे, की स्वरूपानंदाचा भोग सुरू असताना जेव्हा दुःखाचा प्रसंग येतो तेव्हा तो ज्ञानी त्याच्याकडे कसा पाहतो. तो आत्ता विषय नाही आपला, पण मुद्दा हा की ज्ञानालाही कळतं. कारण परमपूज्य काका म्हणतात तसं, संत म्हणजे दगड नव्हे, तिथे अंतःकरण आहे ना, कळतं हे सुख आहे, ते दुःख आहे. पण कळण्याच्या पातळीवर समान झालेलं आहे आता ते. का? कारण सुख आणि दुःख या माझ्या प्रतिक्रिया आहेत. कारण जी गोष्ट मला अनुकूल वाटते त्याच्यात मला सुख वाटतं, जी मला प्रतिकूल वाटते त्याच्यात मला दुःख वाटतं. आणि मला जे अनुकूल आहे ते दुसऱ्याला प्रतिकूल असू शकतं, आणि मला जे प्रतिकूल आहे ते दुसऱ्याला अनुकूल असू शकतं. म्हणजे पुन्हा काय झालं, या माझ्या प्रतिक्रिया झाल्या, आणि प्रतिक्रिया झाल्यामुळे त्याच्यावर माझं नियंत्रण खरं तर असलं पाहिजे. इथेच क्रियमाण कर्म स्वातंत्र्य वापरायचं आहे. मागच्याच सत्रामध्ये मी तो श्लोक सांगितला होता, तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम, भगवद्गीता. कारण प्रारब्धाची अशी जबरदस्ती नाही आहे माझ्यावरती, की दुःखाचा एखादा प्रसंग आणून दिल्यानंतर प्रारब्धवशामध्ये मी दुःखी झालंच पाहिजे, अशी जबरदस्ती प्रारब्धाची माझ्यावरती नाही. हे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य मला दिलेलं आहे, कारण सुख आणि दुःख ही माझी प्रतिक्रिया आहे. सुख, अखंड सुख प्राप्त व्हावं, दुःख येऊच नये, वाटणं स्वाभाविक आहे. कोणी दुःख मागून घेत नसतंच, एखादीच असते कुंतीसारखी. पण तरी येतं ना अनिवार्य. हे तर दिसतंच आहे, आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचा विषय आहे. मग ते काय येतं, ते प्रारब्धाचा विषय आहे. तो प्रारब्धाने हे येणारच आहे. प्रश्न माझ्या स्वीकारण्याचा आणि अस्वीकारण्याचा आहे. आणि म्हणून इथे उपहासात्मक प्रश्न आचार्यांनी विचारला आहे, की असा जो ज्ञानी आहे,
ज्याचा अज्ञानजन्य कामादी बंधनाचा सर्वथा नाश झालेला आहे, तो कामू सर्वथा जाय अशा अवस्थेत तो आहे. मग काय विषय त्याच्याकडे येणार आहेत स्वतःहून धावत आमचा स्वीकार करा म्हणून. त्यामुळे असा जो ज्ञानी आहे की जो स्वतः आनंदरूप झालेला आहे, अखंड आनंदाचा भोग त्याचा सुरू आहे, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू असं त्याचं वर्णन आहे, तो प्रतिक्रियांच्या मागे धावणं संभवतच नाही. सुख दुःख रूप प्रतिक्रिया. आणि आलाच एखादा मोठा दुःखाचा प्रसंग तर तो तरंगाच्या रूपामध्ये राहतो, त्याची लाट त्यांच्या आयुष्यात कधीच होत नाही. कारण तेवढ्यापुरतं ते कळलेलं असतं ना की हा दुःखद प्रसंग आहे, हा सुखद प्रसंग आहे. आणि हे जे ज्ञानाचं लक्षण आहे ते आपल्यासाठी साधन आहे. हेच माऊली सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे या ओवीमध्ये सांगते. माझ्यासाठी साधन आहे ते, ते ज्ञानाचं लक्षण आहे. संकल्पच त्या ज्ञानाचा होत नाही, म्हणून इथे म्हटलंय इच्छा नसल्यास विषयांकडे प्रवृत्ती होणार नाही. कारण संकल्प सुखासाठी असतो आणि संकल्प होत नसल्यामुळे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी. असे हे 3 श्लोक आपण बघितले. तीनही श्लोकांमध्ये एकच विषय आचार्य मांडतात आहेत. बाह्य प्रवृत्ती त्याची त्या ज्ञानाची कशी होत नाही, का होत नाही, संभवतच नाही इत्यादी. आणि इथे 425 क्रमांकाच्या श्लोकाचा आपला अभ्यास पूर्ण झाला. आपली वेळ संपत आलेली आहे, तर आपण इथे थांबूया आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप धन्यवाद पूज्य मंगेश दादा, तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. छान विषय होता. कोणाला प्रश्न असल्यास प्रश्नांना वेळ नाही आहे मला, हर्षद. नाही आहे का आज प्रश्नाचे? वेळ नाही आहे प्रश्नांना, जरा आज आपण थांबूया इथे. चालेल, ठीक आहे, ठीक. मी मग शेवटचा श्लोक घेतो, मग थांबू. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थी प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.